जेव्हा नवी दिल्लीमध्ये भारताच्या विजयाची घोषणा करण्याची तयारी सुरू होती तेव्हा अचानक अतिउत्साही डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्येच उडी घेतली. पण भारतानं तातडीनं तिसऱ्या पक्षानं मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला. Military operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उघडा पाडला. अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते, वो जंगे हार लेते हैं. वजीर आजम, जब आपका लीडर बुज़दिल हो, वो मोदी का नाम ना ले सके, उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले उस जवान को? हमारी कमी है, हम मजबूर हैं, हम गुनाहगार हैं, लेकिन रब्बे काबा हम तेरे हबीब की उम्मती है. खुदा का वास्ता हमसे रहम का भला फरमा. This is largely an air battle, if you can call it that. So if they think they have done well. खरं तर हे हवाई युद्ध होतं, पण त्यांना वाटत असेल की त्यांनी चांगलं तोंड दिलं तर एअर चीफ मार्शलला त्यांनी प्रमोशन द्यायला हवं होतं. पण पराभवानंतरही त्याला फील्ड मार्शल बनवलं. आपला पराभव लपवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. The decisive military loss that Pakistan suffered is to cover up for the domestic audience. सॅटेलाइट इमेजेस आणि पाकिस्तानच्या उद्ध्वस्त केलेल्या ड्रोनच्या अवशेषांवरनं भारतानं आपली लष्करी ताकद पाकिस्तानसह जगालाही दाखवली. तर दुसरीकडे पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात कोणतेच पुरावे नव्हते. यामुळे जागतिक तज्ज्ञांनी भारताचा निर्विवाद विजय मान्य केलेला होता. भारत माता की Operation Sindoor was partly successful in regards of destroying the terror infrastructure, but highly successful in regards of significantly weakening Pakistan to the degree where it became unable to defend itself from conventional strikes of the Indian armed forces, and had no ability to strike back upon India, and had no other option but to sue for ceasefire. पूरे ऑपरेशन का सबसे बड़ा संदेश ये था, भारत अब सिर्फ डिफेंस नहीं करता, भारत अब खुद डिफेंस टेक्नोलॉजी भी बना रहा है. आकाश तीर भारत का स्वदेशी एयर डिफेंस सिस्टम आत्मनिर्भरता और अजय एयर डिफेंस का प्रतीक बन चुका है. आकाश तीर को अलग बनाती है इसकी तकनीक, जिसने इसे एक साथ कई हवाई हमलों से निपटने में सक्षम बनाया. दुनिया के गिने चुने सिस्टम ही ऐसा कर पाते हैं. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं थेट संदेश देत आता दहशतवादी कारवायांविरोधातला संयमाचा काळ संपल्याचं स्पष्ट केलं. भ्याड पाकिस्ताननं भारतीय नागरिकांवर हल्ले केले, भारतातल्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं. या युद्धामध्ये ड्रोन्सचा शस्त्र म्हणून वापर झाला. त्यामुळे भारतानं प्रत्युत्तर देताना आपल्या लष्करी कारवायांची भाषा बदलली, व्याख्या बदलली. सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के बाद अब ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है. ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है, एक नया पैमाना, न्यू नॉर्मल तय कर दिया है. पहला, भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा. दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. तीसरा, हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे. दहशतवादी कारवायांना उत्तर देणारं ऑपरेशन सिंदूर भारतानं सध्या फक्त स्थगित केलंय. सलग 88 तास चाललेल्या ऑपरेशनचे परिणाम आगामी अनेक दशकांपर्यंत जाणवतील. भारताचे अचूक हल्ले, जलद प्रत्युत्तर आणि ठाम राजनैतिक धोरणांमुळे
दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडच मोडलंय. ऑपरेशन सिंदूरमधनं भारतानं लष्करी कारवायांचं समीकरण बदललंय. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातल्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे, जिथे दहशतवादाला थारा नसेल. भारतावरचा कोणताही हल्ला अनुत्तरित राहणार नाही.